काय विषय होता पत्रकार परिषद घेतली? पत्रकार परिषद घेण्या पाठीमागचा उद्देश हाच की मांजरी गाव, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर या गावातील मांजरी एक छोटस गाव. त्या गावामध्ये शेतकरी, मजूर आणि रोजगार करणारे, काबाड कष्ट करणारे लोक राहतात आणि त्याच गाव सांभाळण्यासाठी ग्रामसेवक आणि अधिकारी ही त्याच गावचे आहेत. मग विषय काय आहे की सुखदेव बलभीम साळुंके या व्यक्तीला त्याच्या घरकुलाचा एक हप्ता आलेला आहे आणि दुसरा हप्ता काढत असताना त्याच्या ह्याला लॉक लावलेला आहे. मग हे कशामुळे लॉक लावलंय? त्या अधिकाऱ्याला पैसे दिले नाहीत का घरकुलाचे? त्या अधिकाऱ्याला पैशाची अपेक्षा आहे का? हे अजूनही कदापि उघड झालेलं नाही. आज सुखदेव बलभीम साळुंके याला राहायला घर नाहीये, घराचा हप्ता आलेला नाही आणि तो न्याय मागण्यासाठी आमच्याकडे हा माणूस आलेला आहे. म्हणून आम्हाला पत्रकार परिषद घेऊन बोलणं भाग पडलं. काय डिटेल्स आहेत तुमच्याकडे? असं डिटेल्स ही आहे की मांजरी या गावामध्ये सर्वात मोठा जो घरकुल घोटाळा आहे, म्हणजे बोगस घरं, म्हणजे जी घरं अस्तित्वातच नाहीत, जी घरं पहिला 2-2, 3-3 वर्ष झालं बांधलेली आहेत, त्याच घरावरती त्यांनी बिलं काढून त्या अधिकाऱ्याने पैशाचा व्यवहार करून, आर्थिक व्यवहार करून त्या अधिकाऱ्याने बिलं बोगस काढलेली आहेत. आणि जो पुढारी असेल आणि जो ह्यो असेल म्हणजे अधिकारी असेल, या संगनमताने हा व्यवहार झालेला आहे. कुठले लाभार्थी आहेत असे त्यांनी त्या लाभार्थ्याचे नाव आहेत बघा, सागर हरी मोलाने, शशिकांत हरी मोलाने आणि शांताबाई मारुती घाडगे, दत्तात्रेय मारुती घाडगे. हे बघा, आता सध्या ती घरं अस्तित्वात नाहीत, पण त्यांनी बोगस लाभार्थी उभे करून बोगस घरासमोर जाऊन त्यांचे फोटो वगैरे टॅगिंग लावून त्यांनी 2-2 ते 3-3 बिलं काढलेली आहेत. मग 3-3 बिलं काढलेली आहेत, 15-15, 20-20, 25-25 हजाराची बिलं काढलेली आहेत. आणि ज्या महिलेला घराची गरज आहे, जिला राहायला जागा नाही, म्हणजे बघा, ज्याला राहायला जागा कोणाला नाहीये, रंजना दत्तात्रेय वटेकर, शोभा नरेंद्र साळुंके, विद्या संजय मोहिते, बायडाबाई बंडू साळुंके, अशी अनेक मांजरीमध्ये घरं आहेत की जी लोक आहेत, लाभार्थी आहेत, की त्यांना अद्यापि घरं नाहीत. आणि ज्याची मी नावं घेतली त्यांना 2-2, 3-3 घरं कशी काय मंजूर होत्या? हा प्रश्न आहे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता पत्रकार परिषद घेऊन तुम्ही म्हणाल की ह्याला व्हायरल व्हायचं आहे, ह्याला असं करायचं आहे, ह्याला तसं करा. बरं ठीक आहे, चला मी बोलत नाही, पण त्याला देणार का घरकुल? मला आज सांगा. उद्या तुम्ही पत्रकार परिषद घ्या, त्या अधिकाऱ्याने घ्यावं, त्या बीडीओने घ्यावं, हे लोकांचा प्रश्न सोडवावा. नसेल तर मोठ्या आंदोलनाला भाग पाडावा लागत. याची सीबीआय चौकशी होईल. पूर्ण जे काय कलेक्टर ऑफिस असेल, जिल्हा परिषदेचं ऑफिस असेल, बीडीओ ऑफिसर असतील, यांच्याकडून ह्या घरकुलाची सखोल चौकशी होईल. आणि जो अधिकारी आहे आणि तिथं असणारा जो माणूस आहे, रोजगार सेवक आहे, याची सुद्धा सखोल चौकशी झाल्याशिवाय राहणार नाही. वाटलंच तर तुम्ही तिथला जो लाभार्थी आहे, सुखदेव बलभीम साळुंके, त्यांच्याशी तुम्ही बातचीत करा. बोला, काय सांगू शकता? मी सांगू शकतो, माझं पण घरकुल मंजूर आहे. त्याच्यामध्ये पहिला हप्ता मी उचललेला आहे आणि नंतर माझ्या त्या बँक खात्याला लॉक केलेलं आहे. लॉक केलं असताना मी बीडीओकडे गेलो, माझं लॉक काढा, अडचण आहे, नाही त्यांनी काढता येत नाही म्हणजे. मग ही बिलं कशी निघाली? माझं घरकुल न झाल्यामुळे बिल निघालं नाही, ठीक आहे, पण मग दुसऱ्या घरांची बिलं अजिबात कुठं फुटू सुद्धा नाही त्याची बिलं कशी निघाली? तुमचं मूळ गाव कोणतं? देवकतेवाडी. एकच मांजरीमध्ये येणार. हो. मग माझं म्हणणं आहे, माझं घर झालं नसताना यांची बिलं का काढली? हे कुठं तर संगनमत झालेलं आहे, असा माझा एक हे आहे, ऑब्जेक्शन आहे. लॉक करण्याचं कारण काय सांग? घरकुल बांधलं नाही म्हणून. मग घरकुल बांधलं नाही तर ठीक आहे, मग दुसऱ्याने बिगर बांधता कशी बिलं काढली, हा विषय. तसे काढून आलेत का बिगर? हो, बिल काढलेत ते. असे साधारण एक काय असे बाबा किती बांधलेत काय? 4 एक घर आहेत तशी.
अजून माहिती मिळाली अजून माहिती भरपूर येणार आहे. मांजरी या गावामधील घरकुलाचा घोटाळा हा पहिला घोटाळा आहे. याच्यानंतर बरेचसे रस्ते आहे, पाईपलाईन आहे, जलशुद्धीकरण आहे, असे बरेचसे घोटाळा आहेत. ही माणसं इथपर्यंत आली, यांना न्याय देणं, लोकांच्या पर्यंत पोच करणं हे आमचं काम आहे. कारण आम्ही सामाजिक माणसं आहे, त्यामुळं आम्हाला ही प्रत्येक गोष्ट लोकांच्या समोर आणणं गरजेचं आहे. आणि ऑफिसरला सुद्धा याचा जाब विचारणं गरजेचं आहे की बाबा तुम्हाला काय पैशाची गरज आहे का, तुम्हाला कमी पडले का, शासनानं पगार केला नाही का तोंड बघून कामी करताय का, पुढाऱ्याचाच माणूस आहे म्हणून त्याला घर देताय का, गरिबांची बाजू कोण तुम्ही घेणार आहे का नाही, हे आम्हाला सगळं प्रश्न विचारावं लागतील आणि दोषींच्यावर कारवाई सुद्धा करावी लागेल. आता तुम्हाला सांगतो, सासूच्या नावावरती घरकुल मंजूर आहे आणि तिथं सुनला उभं राहून ही घराचा फोटो घेतलेला आहे. म्हणजे लाभार्थी आहे का नाही, जो लाभार्थी घर घेतोय तो बिल काढतोय त्यालाच उभं करून घ्यायला पाहिजे ना. हा संविधानिक नियम आहे. आणि आम्ही प्रत्येक गोष्ट बोलत असताना किंवा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान उराशी बाळगून, नियम बाळगून हे काम करणारी माणसं आहे. आणि ह्या सामाजिक माणसांना सुद्धा न्याय मिळणं आणि जोपर्यंत मांजरीतल्या या रोजगारी या झटणाऱ्या लोकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, याची सखोल घरकुलाची चौकशी आम्ही लागल्याशिवाय सोडणार नाही. आणि ज्यांनी घरकुलाचे पैसे खाल्लेत, अगदी 100 पासून ते 20,000पर्यंत जेवढे काय पैसे अकाउंट ट्रान्झॅक्शन असतील, लोक असतील, काय पण असतील, त्यांची व्याजासहित वसूल केल्याशिवाय राहणार नाही आणि दोषींच्या वरती कडक कारवाई होईल. हाच अर्ज आम्ही सोलापूरवरून आम्ही त्यांची चौकशी लावतोय. तात्कालीन ग्रामसेवक आणि सरपंच कोण आहेत त्यावेळेस? तात्कालीन जे आता जे ग्रामसेवक आहेत, हे ग्रामसेवक तिथून बदली झालेले आहे. त्या बदली ग्रामसेवकाला शासन तिथं बोलवून घेईल की बाबा तुमच्या काळातील जे काम आहे हे कशा पद्धतीने झाले, त्यांना ते सरकार अहवाल विचारेल ना. तर तुम्ही स्वतः त्या गावात जाऊन सर्वे करणार आहात का डायरेक्ट तुम्ही स्वतः ग्रामस्थ मांजरीतले इथं आलेले आहेत. आम्ही इथं त्यांनी पत्र त्यांनी लेटर सुद्धा जे बीडीओ ऑफिसला ह्यांनी लेटर सुद्धा दिलेलं आहे. तिथं नाव आहे सुखदेव बलवीन साळुंके, चारुदत्त लक्ष्मण शिनगारे, ही त्यांनी लेटर सुद्धा दिलेला आहे. हा जो घोटाळा आहे हा तेथील ग्रामस्थांनी केलेला आहे. आम्ही त्यांच्या सोबत कडपर्यंत असणार आणि न्याय हा 100% भेटेल. आणि ज्यांना घरं मिळालेली नाहीत, 100% सांगतो तुम्हाला सुद्धा इथून पुढे घर मिळेल. कारण ह्या अधिकाऱ्यांना सवय लागली की घरकुल मधले पैसे खावा, संडास बाथरूम मधले पैसे खावा, प्रत्येक कामामधले पैसे खावा. इथून पुढे या काळामध्ये असं होऊ देणार नाही. हा आमचा 100%